हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या अगदी खास आणि मजेदार सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इंग्रजी व्याकरणाचा एकदम पक्का पाया समजून घेणार आहोत. आता व्याकरण म्हटलं की थोडं बोरिंग वाटतं ना, पण तसं मुळीच नाहीये. हा चक्क लेगो ब्लॉक्स जोडण्यासारखा एक मस्त खेळ आहे. आपण सर्वजण मिळून आज हे शब्द कसे काम करतात ते शिकणार आहोत. चला तर मग या ज्ञान यात्रेत सोबतच उडी मारूया. चला तर मग फळ्यावर पाहूया आज आपण काय काय करणार आहोत. आधी ओळख, मग नाम आणि सर्वनाम, त्यानंतर क्रियापद, विशेषण आणि क्रियाविशेषण. मग आपण बघूया शब्दांना जोडणारे आणि भावना व्यक्त करणारे शब्द. शेवटी एक मस्त गोष्ट ऐकूया आणि पाठाचा सारांश बघूया. साध्या शब्दांपासून सुरुवात करून एका सुंदर कथेकडे आपला हा प्रवास असणार आहे. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. 1. ओळख. तुम्हाला माहितीये, अथांग इंग्रजी भाषा फक्त आणि फक्त 8 प्रकारच्या शब्दांनी बनलेली आहे. हे 8 गट समजले की इंग्रजी भाषेचं मोठं रहस्य उलगडलंच म्हणून समजा. तर आता वळूया दुसऱ्या भागाकडे, नाउन्स आणि प्रोनाउन्स. हे आपल्या भाषेचे मुख्य बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. वाक्यात नक्की कोणाबद्दल बोललं जातंय हे सांगायला हे शब्द मदत करतात. सगळ्यात आधी नाउन म्हणजेच नाम म्हणजे काय ते पाहूया. कोणत्याही वस्तूच्या, व्यक्तीच्या किंवा ठिकाणाच्या नावाला नाम म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आई किचनमध्ये डब्यांवर कशा चिठ्ठ्या लावते, साखर, चहापत्ती, तसंच हे काम करतं. राम, पुणे किंवा टेबल ही सगळी नामाची उदाहरणे आहेत. या नावांच्या चिठ्ठ्या नसतील तर आपण जगातील गोष्टी कशा ओळखणार, बरोबर ना? आता इथे डावीकडे आणि उजवीकडे लक्ष द्या. डावीकडे नाउन्स आहेत, जसे राम, पुणे, टेबल, आणि उजवीकडे प्रोनाउन्स म्हणजे ही, शी, इट, दे. सारखं सारखं नाव घेणं कंटाळवाणं होतं ना. राम शाळेत जातो, राम जेवण करतो, राम खेळतो. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं. म्हणूनच आपल्याला एका सोप्या पर्यायाची गरज असते. आणि इथेच एंट्री होते प्रोनाउनची. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. समजा तुमचे आवडते शिक्षक रजेवर आहेत, तर त्यांच्या जागी कसे बदली शिक्षक म्हणजे सबस्टिट्यूट टीचर येतात. हे सर्वनाम अगदी तसंच काम करतं. नामाला जेव्हा विश्रांती हवी असते, तेव्हा ही, शी, इट, दे हे शब्द त्याची जागा घेतात. आहे की नाही सोपी आयडिया? आता तिसरा भाग, वर्ब्स, ॲडजेक्टिव्हज आणि ॲडवर्ब्स. हे असे शब्द आहेत जे वाक्यात अक्षरशः जीव ओततात आणि हालचाल निर्माण करतात. सुरुवात करूया वर्ब म्हणजेच क्रियापदने. वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द. हे अगदी एखाद्या कारच्या इंजिनसारखं आहे. इंजिन नसेल तर कार पुढे जाईल का? अजिबात नाही. तसंच क्रियापदाशिवाय वाक्य पुढे सरकत नाही. ईट, रन, स्लीप, प्ले ही सर्व उदाहरणे आपल्याला कृती दाखवतात आणि वाक्याला गती देतात. आता कार नुसती चालतीये, पण ती दिसायलाही भारी हवी ना. इथे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण कामी येतं. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल जास्त माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. हे कारच्या एखाद्या चकचकीत रंगासारखं आहे. गाडी नुसती गाडी नसते, ती लाल गाडी असते किंवा मोठी गाडी असते. गुड, टॉल, रेड ही विशेषणांची उदाहरणे आहेत जी आपल्या जगाला रंगीत बनवतात. विशेषण जर कारचा रंग असेल तर ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे त्या कारचं ॲक्सेलरेटर किंवा ब्रेक. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. क्रिया नक्की कशी घडतीये, वेगात की हळू, हे सांगायचं काम हे शब्द करतात. जसं की क्विकली, स्लोली किंवा लाऊडली हे शब्द कृतीवर अगदी अचूक नियंत्रण ठेवतात. चला आता वळूया चौथ्या भागाकडे, कनेक्टर्स आणि इमोशन्स. आत्तापर्यंतचे सुटे भाग एकत्र कसे जोडायचे ते आपण इथे पाहणार आहोत. प्रेपोजिशन किंवा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडणारा शब्द. हे तुमच्या मोबाईलमधल्या GPS सारखं काम करतं. एखादी वस्तू नेमकी कुठे आहे हे अचूक दाखवण्याचं काम हे शब्द करतात. ऑन, इन, अंडर हे शब्द आपल्याला योग्य दिशा आणि जागा दाखवतात. आता समजा 2 वेगळी बेटे आहेत आणि ती जोडायची आहेत. तिथे कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय एका भक्कम पुलासारखं काम करतं. 2 शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. अँड, बट, बिकॉज हे असे मजबूत पूल आहेत जे आपले विचार छान एकत्र आणतात. ओ वाव, अलास, किती अचानक आणि तीव्र भावना आहेत ना या.
अगदी बरोबर. आपल्या मनात अचानक येणाऱ्या भावना आपण ह्याच शब्दांनी व्यक्त करतो. यालाच आपण इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. मनातील आनंद, दुःख किंवा आश्चर्य व्यक्त करणारा शब्द हे एखाद्या वाक्यात अचानक फुटणाऱ्या फटाक्यांसारखे असतात. ते वाक्यात एकदम रंगांची उधळण करतात आणि आपल्या भावना थेट समोरच्यांपर्यंत पोचवतात. आता आपला सर्वात आवडीचा 5वा भाग, स्टोरी टाईम. गोष्ट ऐकायला कुणाला आवडत नाही. आपण आत्तापर्यंत शिकलेली 8ही हत्यारे एकाच वेळी कशी काम करतात ते एका छोट्याशा गोष्टीतून पाहूया. सगळे लक्ष द्या बरं का. तर ही आहे आपली छोटीशी गोष्ट. वाव, टॉल रॅम रन्स क्विकली इन पुणे अँड ही ईट्स. म्हणजे वाव, उंच राम पुण्यात जोरात धावतो आणि तो जेवतो. तुम्हाला माहितीये, या एकाच छोट्याशा वाक्यात आपण आज शिकलेले व्याकरणाचे 8च्या 8 प्रकार वापरले आहेत. कसं काय? चला पाहूया. पहा, अगदी सोपं आहे. पहिली पायरी, वाव, हा भावनांचा स्फोट म्हणजे इंटरजेक्शन. दुसरी पायरी, टॉल राम. इथे टॉल हा रंग म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे आणि राम हे नाव सांगणारी चिठ्ठी म्हणजे नाउन आहे. तिसरी पायरी, रन्स क्विकली. रन्स हे कारचे इंजिन म्हणजे वर्ब आहे आणि क्विकली हा ॲक्सेलरेटर म्हणजे ॲडवर्ब. चौथी पायरी, इन पुणे. इन हे जागा दाखवणारं GPS म्हणजे प्रेपोजिशन आणि पुणे हे पुन्हा ठिकाणाचं नाव म्हणजे नाउन. आणि शेवटची 5वी पायरी, अँड ही ईट्स. अँड हा 2 वाक्यांना जोडणारा पूल म्हणजे कंजंक्शन. ही हा रामचा बदली शिक्षक म्हणजे प्रोनाउन आणि ईट्स हे दुसरं इंजिन म्हणजे वर्ब. बघितलं, हे 8ही भाग एकत्र किती सुंदर काम करतात. आलोच आपण 6व्या भागावर, पाठाचा सारांश. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषा कितीही मोठी किंवा कठीण वाटत असली तरी ती ह्या 8 साध्या आणि सोप्या गटांवरच उभी आहे. हे 8 प्रकार एकदा नीट समजले की इंग्रजी भाषेची भीती कायमची पळून जाईल आणि तिचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडतील. आजचा हा मस्त क्लास संपवण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा प्रश्न. समजा भाषेतून तिचे सगळे ॲडजेक्टिव्हज आणि ॲडवर्ब्स अचानक गायब झाले, तर आपल्याला चांगल्या गोष्टी सांगता येतील का? रंगांविना आणि वेगाविना संवाद कसा वाटेल? यावर नक्की विचार करा. आजच्या या मजेत शिकण्याच्या प्रवासात सामील झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. शिकत रहा आणि मजा करत रहा.